हॅलो एव्हरीवन, मी राधिका पांडे। आज आपण लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम या चॅप्टरचा लेक्चर नंबर 7 सुरू करणार आहे। तर आपल्याकडे क्वेश्चन आहे x + y > 6 and x + 2y < 10। याचा आपल्याला ग्राफिकल सोल्युशन काढायचा आहे। तर बघा, यासाठी आपण टेबल काढूया। फर्स्ट कॉलम गिवन इनइक्वालिटी, given inequalities, second column corresponding, equations, third column मध्ये coordinates आणि fourth column मध्ये region। कोऑर्डिनेट्स मध्ये x y x, y। तर बघा, गिवन इनइक्वालिटीज काय दिलेली आहे आपल्याकडे, x + y > 6। याचे करस्पॉन्डिंग इक्वेशन काय लिहावं लागणार आपल्याला, या साइनच्या ठिकाणी इक्वल टू साइन लिहू आपण। x + y = 6 हे झालं याचं करस्पॉन्डिंग इक्वेशन। यानंतर आता आपल्याला याचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहे। कोऑर्डिनेट कशासाठी काढत असतो आपण, ग्राफ काढण्यासाठी। बघा इथे x = आपण 0 पुट केला इथे, तर पुट x = 0, x = 0 पुट केला तिथे काय राहणार, y = 6। वी गेट हियर y = 6 and if y = 0, जर आपण y = 0 पुट केला इथे, तर इथे काय मिळणार, x = 6। इथे काय कोऑर्डिनेट्स मिळतील, x कोऑर्डिनेट 0, y कोऑर्डिनेट 6, इथे x चा 6, y चा 0। तर बघा इथे हे दोन पॉइंट्स आपल्याला मिळाले आहे इथे। हे आपण आता ग्राफवर प्लॉट करूया। x एक्सिस, y एक्सिस 0 1 2 3 4 5 6, -1 -2 1 2 3 4 5 6, इथे -1 -2। तर बघा, फर्स्ट पॉइंट आहे आपल्याकडे 0,6। इथे x कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे तो पॉइंट कुठे राहणार, y एक्सिस वर राहणार। x चा 0 आहे म्हणजे तो कुठे राहणार, y एक्सिस वर राहणार। y एक्सिस वर 6 बघायचा, इथे आपल्याला 6 दिसत आहे, याला आपण राउंड करून घेऊ। हा झाला फर्स्ट पॉइंट। या पॉइंटला नाव दिला समजा आपण a। याचे कोऑर्डिनेट्स काय आहे, 0 6। यानंतर सेकंड पॉइंट बघा 6 0, इथे y कोऑर्डिनेट काय आहे, 0 आहे, म्हणजे तो पॉइंट कुठे आहे, x एक्सिस वर आहे। बघा, x एक्सिस वर 6 बघायचा, इथे आपल्याला दिसत आहे। या पॉइंटला आपण राउंड करून घेतला। आता या पॉइंटला नाव दिलं आहे आपण समजा b। याचे कोऑर्डिनेट्स काय आहे, 6, 0। आता हे दोन पॉइंट्स आपल्याला मिळाले आहे, a आणि b। या दोन पॉइंट्सला आपण काय करणार, जॉईन करून घेणार। तर बघा, हे दोन पॉइंट्स आपण जॉईन करून घेऊ। हे दोन पॉइंट्स आपण जॉईन करून घेतले आहेत। आता ही लाईन कुठल्या इक्वेशनची आहे, x + y = 6, म्हणून या लाईनला आपण नाव देऊन देणार इथे x + y = 6। बघा, आता आपल्याला या लाईनचा रिजन डिसाइड करायचा आहे। या लाईनचा आपल्याला रिजन डिसाइड करायचा आहे, म्हणजे आपण कुठला रिजन शेड करणार हे आपल्याला डिसाइड करायचं आहे। तर बघा इथे
यासाठी आपण काय करणार, ही जी गिव्हन इनइक्वालिटी आहे या इनइक्वालिटी मध्ये आपण ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स पुट करणार. बघा गिव्हन इनइक्वालिटी काय आहे, x + y > = 6. बघा इथे आपण गिव्हन इनइक्वालिटी लिहून घेणार, x + y > 6. गिव्हन इनइक्वालिटी आहे, यामध्ये आपण काय करणार, ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स पुट करणार. बघा ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहित आहे काय असतात, 0,0. म्हणजेच पुट x = 0 and y = 0. पुट करा इथे 0 + 0 > 6. 0 + 0 काय होतो, 0 > 6. इथे आपल्याला मिळालं आहे की 0 > 6. 0 हा 6 पेक्षा मोठा आहे. हे काय आहे, फॉल्स आहे, कारण 0 हा 6 पेक्षा काय असतो, लहान असतो. विच इज काय आहे, हे फॉल्स. हे काय आहे, फॉल्स आहे. आपल्याला माहित आहे जर कंडिशन फॉल्स मिळाली तर कुठला रिजन असतो, जर कंडिशन फॉल्स मिळाली तर कुठला रिजन आपल्याला मिळतो, नॉन ओरिजिन साइड मिळतो. इथे कंडिशन फॉल्स मिळाली आहे म्हणजे इथे कुठला रिजन मिळणार आपल्याला, नॉन ओरिजिन साइड. आपल्याला इथे नॉन ओरिजिन साइड मिळाली आहे. आता ही लाईन आहे, या लाईनच्या इथे बघा इथे आपल्याला ओरिजिन दिसत आहे. या लाईनच्या इकडल्या साईडला ओरिजिन आहे, म्हणजे हा काय आहे, ओरिजिन साइड आहे. आणि नॉन ओरिजिन साइड कुठला राहणार, हा. म्हणजेच आपण कुठला रिजन शेड करणार, या लाईनच्या इकडचा पार्ट आपण शेड करणार. बघा या लाईनचा इकडचा पार्ट आपण शेड करणार, म्हणजेच तो काय आहे, नॉन ओरिजिन साइड आहे. यानंतर बघा सेकंड इनइक्वालिटी साठी, सेकंड इनइक्वालिटी आहे आपल्याकडे x + 2y > 10. x + 2y > 10. याचे करस्पॉन्डिंग इक्वेशन काय राहणार, x + 2y = 10. आता यामध्ये याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे आहे. आपण काय करणार, पुट x = 0. x ची व्हॅल्यू आपण 0 पुट केली. बघा इथे आपण रफली कॅल्क्युलेशन करून पाहू शकतो. बघा इथे x + 2y = 10. If we put x = 0, बघा x = 0 पुट करा, then we get 2y = 10. we get बघा 0 + 2y काय येणार, 2y = 10. then we get y = 10 आता 2 या साइडला गेला काय येणार, 10/2. we get y = 5. जर आपण x = 0 पुट केला तर y = काय मिळतो आपल्याला, y = 5 मिळतो. काय मिळाले आपल्याला इथे कोऑर्डिनेट्स, 0,5. यानंतर बघा जर आपण y = 0 इथे पुट केला, पुट y = 0, देन वी गेट, बघा इथे y = 0 पुट केला आपण इथे काय राहणार, 2 × 0 0. x + 0, बघा इथे आपण इथे कॅल्क्युलेट करून बघूया. बघा x + 2y = 10, पुट y = 0. y = 0 आपण इथे पुट केला आहे. we get x + 2 × 0 = 10. x + 0 = 10. x + 0 काय होतो, x. we get x = 10. जर आपण y = 0 पुट केला तर x = काय मिळतो आपल्याला, 10 मिळतो. म्हणजेच आपण इथे काय लिहिणार, x = 10. x ची व्हॅल्यू काय मिळणार, इथे 10 मिळणार. कोऑर्डिनेट्स काय मिळतील इथे आपल्याला, 10,0. तर आता बघा हे दोन पॉइंट्स आपण आता या ग्राफवर प्लॉट करूया. बघा इथे फर्स्ट पॉइंट आहे आपल्याकडे 0,5. x कोऑर्डिनेट काय दिसत आहे, 0. म्हणजे तो पॉइंट कुठे आहे, y ऍक्सिस वर आहे. बघा y ऍक्सिस वर 5 आपल्याला इथे दिसत आहे. या पॉइंटला आपण राउंड करून घेऊ. नंतर बघा सेकंड पॉइंट, आता या पॉइंटला आपण नाव दिलं समजा C. हा पॉइंट कुठला आहे, C. याचे कोऑर्डिनेट्स काय आहे, 0,5. यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट काय आहे, 10,0. इथे y कोऑर्डिनेट काय आहे, 0 आहे. म्हणजे तो कुठे आहे, तो x ऍक्सिस वर असणार. बघा x ऍक्सिस वर 10 बघायचा. बघा इथे 7 8 9 10. x ऍक्सिस वर 10 कुठे दिसत आहे आपल्याला, या ठिकाणी दिसत आहे. या पॉइंटला आपण राउंड करून घेतला आहे. हा या पॉइंटला नाव दिला समजा आपण D. आणि या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहे, 10,0.
आता हे 2 पॉइंट्स आपल्याला मिळाले आहे सी आणि डी. हे 2 पॉइंट्सला आपण काय करून घेणार, जॉईन करून घेणार. बघा हे 2 पॉइंट्स आपण जॉईन करून घेणार. हे 2 पॉइंट्स आपण जॉईन करून घेतले आहे. आता ही जी लाईन आहे ही लाईन कुठल्या इक्वेशनची आहे, x + 2y = 10 या इक्वेशनची ही लाईन आहे. म्हणून आपण याचं नाव लिहून घेणार. इथे या लाईनचं नाव काय आहे, x + 2y = 10 या लाईनचं नाव आहे. तर बघा आता आपल्याला या लाईन साठी रिजन डिसाइड करायचा आहे की आपण या लाईन साठी कुठला रिजन शेड करणार. ही जी लाईन आहे जी आपण ब्लॅक पेननी काढलेली आहे, या लाईन साठी आपण कुठला रिजन शेड करणार हे आपल्याला डिसाइड करायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार, ही जी गिवन इनइक्वालिटी आहे, गिवन इनइक्वालिटी काय आहे, x + 2y ≤ 10 यामध्ये ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स पुट करू. बघा पुट ओरिजिन कोऑर्डिनेट्स काय आहे, x = 0 and y = 0. ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय असतात, 0,0 म्हणजेच x = 0 पुट करणार आपण आणि y = 0 पुट करा. इथे काय मिळणार, 0 + 2 × 0 ≤ 10. वी गेट 0 + 2 × 0 0 ≤ 10. वी गेट 0 + 0 0 ≤ 10. बघा 0 ≤ 10 हे काय आहे, फॉल्स आहे. 0 ≤ 10, 0 हा 10 पेक्षा लहान आहे म्हणजेच हे काय आहे, ट्रू आहे. 0 हा 10 पेक्षा लहानच असतो. हे काय आहे, विच इज ट्रू. आणि जर कंडिशन ट्रू मिळाली तर आपल्याला माहित आहे आपण कुठला रिजन लिहित असतो. कंडिशन जर ट्रू मिळाली तर आपण कुठला रिजन लिहित असतो, ओरिजिन साइड. जर कंडिशन ट्रू असली तर आपण कुठला रिजन लिहित असतो, ओरिजिन साइड. आता बघा ही जी लाईन आहे ही ब्लॅक पेननी काढलेली लाईन आहे आणि इथे ओरिजिन आहे. या साइडला इथे ओरिजिन आहे. या साइडचा ओरिजिन या लाईनचा ओरिजिन साइड कुठला आहे, ही ब्लॅक पेननी काढलेल्या लाईनचा ओरिजिन साइड कुठे आहे, हा साइड आहे. या लाईनच्या इकडचा पार्ट म्हणजेच हा काय आहे, ओरिजिन साइड आहे. तर बघा इथे ही जी फर्स्ट जी लाईन होती याचा कुठला रिजन आला आहे आपल्याकडे, नॉन ओरिजिन साइड. ही ब्लू पेननी काढलेली लाईन याचा आपल्याला कुठला रिजन शेड करायचा आहे, नॉन ओरिजिन साइड रिजन शेड करायचा आहे. म्हणजेच हा रिजन शेड करायचा आहे या लाईनच्या इकडचा पार्ट. आणि ही जे ब्लॅक पेननी काढलेली लाईन आहे याचा आपल्याला ओरिजिन साइड रिजन शेड करायचा आहे. बघा मी इथे पुन्हा रिपीट करत आहे. फर्स्ट जी आपण ब्लू पेनने लाईन काढलेली आहे त्या लाईनचा आपल्याला नॉन ओरिजिन साइड रिजन शेड करायचा आहे. बघा इथे नॉन ओरिजिन साइड आपल्याला रिजन शेड करायचा आहे. या लाईनचा नॉन ओरिजिन साइड कुठे आहे, या साइडचा काय आहे, नॉन ओरिजिन साइड आहे. आणि ही जी ब्लॅक पेननी काढलेली लाईन आहे, बघा इथे ब्लॅक पेननी काढलेली लाईन, या साइडचा आपल्याला ओरिजिन साइड रिजन शेड करायचा आहे. बघा ओरिजिन साइड, या लाईनचा ओरिजिन साइड कुठला आहे, हा आहे. असा कुठला रिजन आहे, या लाईनच्या इकडचा पार्ट आणि या लाईनच्या इकडचा पार्ट हा. म्हणून आपण हा रिजन शेड करणार. हा आपण इथे रिजन शेड केला आहे, विच इज रिक्वायर्ड सोल्युशन. शेडेड पोर्शन इज अ रिक्वायर्ड सोल्युशन. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे 2x + 3y ≤ 6. 2x + 3y ≤ 6 and x + 4y ≥ 4. x + 4y ≥ 4. 4y
ग्रेटर दॅन इक्वल टू 4. तर बघा हे गिवन इनइक्वालिटीज आहे आपल्याकडे. हे आपण टेबलमध्ये लिहून घेणार. फर्स्ट कॉलममध्ये काय आहे 2x प्लस 3y लेस दॅन इक्वल टू 6 अँड सेकंड इनइक्वालिटी x प्लस 4y ग्रेटर दॅन इक्वल टू 4. तर बघा इथे याचं करस्पॉन्डिंग इक्वेशन काय होणार 2x प्लस 3y इक्वल टू 6. याचं करस्पॉन्डिंग इक्वेशन काय होणार 2x प्लस 3y इक्वल टू 6. या साईनच्या ठिकाणी आपण इक्वल टू साईन लिहून घेतला. तर बघा आता आपल्याला याचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहे. तर यासाठी आपण काय करणार वी पुट x इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0 पुट करा इथे. तर आपल्याला काय मिळणार बघा इथे आपण x इज इक्वल टू 0 पुट केला आहे. वी गेट 2 इंटू 0 प्लस 3y इज इक्वल टू 6. 2 इंटू 0 0 प्लस 3y इक्वल टू 6. देन वी गेट 0 प्लस 3y काय मिळणार 3y इक्वल टू 6. आता y इज इक्वल टू 3 या साईडला गेला तर काय मिळणार 6/3 वी गेट 2 मीन्स y इज इक्वल टू 2. जर x इज इक्वल टू 0 पुट केला आपण तर y इक्वल टू काय मिळतो आपल्याला 2 मिळतो. इथे आपण लिहिणार 2. इथे काय कोऑर्डिनेट्स मिळतील आपल्याला 0,2. जर y इज इक्वल टू आपण 0 पुट केला तर बघा पुट y इज इक्वल टू 0. या इक्वेशन मध्ये y इज इक्वल टू 0 पुट करा काय मिळणार बघा वी गेट 2x प्लस 3 इंटू 0 इज इक्वल टू 6. या इक्वेशन मध्ये आपण y ची व्हॅल्यू 0 पुट केली आहे. बघा 2x प्लस 3 इंटू 0 y ची व्हॅल्यू इथे 0 पुट केली आहे इज इक्वल टू 6. काय मिळणार 2x प्लस 0 इज इक्वल टू 6. 3 इंटू 0 काय होणार 0. देन 2x प्लस 0 काय होणार 2x इज इक्वल टू 6. वी गेट x इज इक्वल टू 6/2. x इज इक्वल टू 3. 6/2 काय होणार 3. x इज इक्वल टू 3. जर आपण y इज इक्वल टू 0 पुट केला तर x ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला 3 मिळते. तर इथे कोऑर्डिनेट्स काय मिळाले आपल्याला 3,0. आता हे दोन पॉइंट्स आपण ग्राफवर प्लॉट करूया. बघा इथे x ॲक्सिस y ॲक्सिस 1 2 3 4 -1 -2 1 2 3 4 -1 -2. तर बघा फर्स्ट पॉइंट आहे 0,2. x कोऑर्डिनेट काय आहे 0 आहे म्हणजेच तो कुठे आहे y ॲक्सिस वर आहे. म्हणजेच तो कुठे आहे y ॲक्सिस वर आहे. y ॲक्सिस वर 2 बघायचा. बघा इथे y ॲक्सिस वर 2 या ठिकाणी आहे. या पॉइंटला आपण राउंड केला आहे. या पॉइंटला आपण नाव देऊ a. या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहे 0,2. नंतर सेकंड पॉइंट कुठला आहे 3,0. इथे y कोऑर्डिनेट काय आहे 0 आहे म्हणजेच तो कुठे आहे x ॲक्सिस वर आहे. बघा x ॲक्सिस वर 3 पाहायचा. x ॲक्सिस वर 3 या ठिकाणी दिसत आहे. या पॉइंटला आपण काय केलं आहे राउंड केला आहे. या पॉइंटला आपण नाव देणार b. याचे कोऑर्डिनेट्स काय आहे 3,0. आता हे दोन पॉइंट्स आपल्याला मिळालेले आहे. या दोन पॉइंट्सला आपण काय करणार हे दोन पॉइंट्स आपल्याला मिळालेले आहे. या दोन पॉइंट्सला आपण काय करणार जॉईन करणार. बघा इथे हे दोन पॉइंट्स आपण जॉईन करून घेणार. हे दोन पॉइंट्स आपण जॉईन केले आहे. आता ही लाईन कुठल्या इक्वेशनची आहे 2x प्लस 3y इक्वल टू 6 या इक्वेशनची ही लाईन आहे. म्हणून आपण या लाईनला नाव देऊन देणार 2x प्लस 3y 2x प्लस 3y इक्वल टू 6 या लाईनचं नाव आहे. नंतर बघा सेकंड इनइक्वालिटी. आता याचा आपण रिजल्ट डिसाइड करून घेणार आधी. बघा आता इथे ही लाईन आहे. या लाईनचा कुठला पार्ट आपण शेड करणार इथला पार्ट शेड करणार की इथला पार्ट इकडचा पार्ट शेड करणार हे आपल्याला डिसाइड करायचं आहे. त्यासाठी काय करणार आपण ही गिवन इनइक्वालिटी आहे. कुठली आहे गिवन इनइक्वालिटी 2x प्लस 3y ग्रेटर लेस दॅन इक्वल टू 6. 2x
प्लस 3y लेस दॅन इक्वल टू 6. या इनइक्वॅलिटीमध्ये आपण ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स पुट करणार. म्हणजेच ओरिजिनचे कोऑर्डिनेट काय असतात 0, 0. दॅट इज वी पुट x इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 0 पुट करणार. बघा इथे काय मिळणार आपल्याला इथे 2 इंटू 0 प्लस 3 इंटू 0 लेस दॅन इक्वल टू 6. 2 इंटू 0 0 प्लस 3 इंटू 0 0 लेस दॅन इक्वल टू 6. 0 प्लस 0 वी गेट 0 लेस दॅन इक्वल टू 6. 0 हा 6 पेक्षा लहान आहे असं आपल्याला इथे मिळालेलं आहे. जे काय आहे ट्रू आहे कारण 0 हा 6 पेक्षा लहानच असतो. तर आता विच इज काय आहे विच इज ट्रू. आपल्याला माहित आहे जर कंडिशन आपल्याला ट्रू मिळाली तर आपण कुठला रिजन लिहित असतो. कंडिशन जर ट्रू मिळाली तर आपण कुठला रिजन शेड करत असतो ओरिजिन साइड. म्हणजेच आपण इथे काय लिहिणार ओरिजिन साइड. आता बघा ही लाईन आहे आणि इथे ओरिजिन आहे. या लाईनचा ओरिजिन साइड कुठला राहणार हा रिजन. बघा हा पार्ट कुठला राहणार ओरिजिन साइड राहणार. म्हणजेच आपण शेड करताना या लाईनच्या इकडचा पार्ट शेड करणार. बघा आता सेकंड इनइक्वालिटी साठी बघा हे कॅल्क्युलेशन सर्व तुम्हाला रफ मध्ये करायचं आहे. सेकंड इनइक्वालिटी बघा याचं करस्पॉन्डिंग इक्वेशन काय राहणार x प्लस 4y इक्वल टू 4. या साइनच्या ठिकाणी आपण इक्वल टू साइन लिहून घेतला आहे फक्त. हे झालं याचं करस्पॉन्डिंग इक्वेशन. तर बघा इफ वी पुट x इज इक्वल टू 0 x इज इक्वल टू 0 पुट करा इथे. बघा इथे इक्वेशन काय आहे x प्लस 4y इक्वल टू 4. x इज इक्वल टू 0 पुट केला आहे आपण इथे. काय मिळणार 4y इज इक्वल टू 4. देन वी गेट 0 प्लस 4y वी गेट 0 प्लस 4y 4y इक्वल टू 4. वी गेट y इज इक्वल टू 4 बाय 4 म्हणजेच y इज इक्वल टू 1. जर x इज इक्वल टू 0 आपण पुट केला तर आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळते y इक्वल टू 1 मिळते. इथे आपण लिहिलं 1. कोऑर्डिनेट्स काय मिळाले आपल्याला इथे 0, 1. यानंतर बघा इफ वी पुट y इज इक्वल टू 0. जर y ची व्हॅल्यू आपण 0 पुट केली तर बघा इथे आपण या ठिकाणी y ची व्हॅल्यू 0 पुट करणार आहे. इक्वेशन काय आहे x प्लस 4y इक्वल टू 4. पुट y इज इक्वल टू 0 दॅट इज 4 इंटू 0 इक्वल टू 4. आता बघा इथे 4 इंटू 0 वी गेट 4 इंटू 0 0 इक्वल टू 4. x प्लस 0 काय मिळतो आपल्याला x इज इक्वल टू 4. जर y ची व्हॅल्यू आपण 0 पुट केली तर x ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला 4 मिळते. x ची व्हॅल्यू काय मिळते 4 मिळते. तर बघा इथे कोऑर्डिनेट्स काय मिळाले आपल्याला इथे 4, 0. इथे आपल्याला कोऑर्डिनेट्स काय मिळाले 4, 0. आता हे दोन पॉइंट सुद्धा आपण ग्राफ वर प्लॉट करणार आहे. तर बघा इथे फर्स्ट पॉइंट काय आहे 0, 1. इथे x कोऑर्डिनेट काय आहे 0 आहे म्हणजेच तो कुठे राहणार y ऍक्सिस वर राहणार. y ऍक्सिस वर 1 बघायचा. बघा इथे y ऍक्सिस वर 1 या ठिकाणी दिसत आहे. या पॉइंटला आपण राउंड करून घेतला आहे. आता या पॉइंटला आपण नाव देणार समजा C. या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आहे 0, 1. यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट काय आहे 4, 0. y कोऑर्डिनेट आपल्याला इथे 0 दिसत आहे. बघा इथे y कोऑर्डिनेट 0 दिसत आहे म्हणजेच तो पॉइंट कुठे आहे x ऍक्सिस वर आहे. x ऍक्सिस वर 4 बघायचा. बघा x ऍक्सिस वर 4 या ठिकाणी दिसत आहे. याला आपण राउंड करून घेतला आहे. या पॉइंटला नाव दिलं आपण D. या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहे 4, 0. आता हे दोन पॉइंट्स मिळाले आहे आपल्याला C and D. या दोन पॉइंट्सला आपण काय करून घेणार जॉईन करून घेणार. पॉइंट C आणि पॉइंट D ला आपण जॉईन करून घेणार. बघा इथे
हे दोन पॉइंट्स आपण जॉईन करून घेतले आहे. बघा आता ही लाईन कुठल्या इक्वेशनची आहे? जे ब्लॅक पेनने काढलेली लाईन आहे ही कुठल्या इक्वेशनची आहे? x + 4y = 4 या इक्वेशनची ही लाईन आहे. म्हणजेच आपण इथे नाव लिहून देणार याचं x + 4y = 4. आता बघा या लाईनचा आपल्याला रिजन डिसाइड करायचा आहे की आपण कुठला रिजन शेड करणार या लाईनचा. बघा या लाईनसाठी इनइक्वालिटी काय आहे? x + 4y ≥ 4. x + 4y ≥ 4. आपण या इनइक्वालिटी मध्ये ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स पुट करणार. म्हणजेच ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय राहतात? 0, 0. वी पुट x = 0 and y = 0. We put x = 0 and y = 0. Then we get 0 + 4 × 0 ≥ 4. We get 0 + 4 × 0 काय मिळतं? 0 ≥ 4. 0 + 0 0 ≥ 4. तर बघा आपल्याला इथे मिळालं आहे 0 ≥ 4. 0 हा 4 पेक्षा मोठा आहे असं आपल्याला इथे मिळाले आहे. जे काय आहे? फॉल्स आहे. कारण 0 हा 4 पेक्षा काय असतो? लहान असतो. विच इज काय आहे? विच इज फॉल्स. हे काय आहे? फॉल्स आहे. आणि आपल्याला माहित आहे की जर कंडिशन फॉल्स मिळाली तर कुठला रिजन आपण लिहित असतो? नॉन ओरिजिन साइड. इथे कंडिशन फॉल्स मिळाली आहे म्हणजेच आपण इथे रिजन कुठला लिहिणार? नॉन ओरिजिन साइड. आणि शेड करताना सुद्धा नॉन ओरिजिन साइडच शेड करणार. या लाईनचा नॉन ओरिजिन साइड आपल्याला शेड करायचा आहे. बघा ही लाईन आहे, ही ब्लॅक पेनने काढलेली लाईन. इथे ओरिजिन आहे. आपल्याला या लाईनचा नॉन ओरिजिन साइड शेड करायचा आहे. बघा नॉन ओरिजिन साइड कुठला राहणार? हा नॉन ओरिजिन साइड. आता बघा ही ब्लू पेनने काढलेली लाईन याचा ओरिजिन साइड शेड करायचा आहे आपल्याला. ही जी फर्स्ट लाईन आहे ब्लू पेनने काढलेली लाईन याचा आपल्याला ओरिजिन साइड शेड करायचा आहे. या लाईनचा ओरिजिन साइड कुठला आहे? हा. आणि या ब्लॅक पेनने काढलेल्या लाईनचा आपल्याला नॉन ओरिजिन साइड शेड करायचा आहे म्हणजेच हा. या लाईनच्या इकडला पार्ट आणि या लाईनच्या इकडला पार्ट असा कुठला पार्ट आहे? हा पार्ट. म्हणजेच इथे आपण हा पार्ट शेड करणार. आपण इथे हा पार्ट शेड केला आहे. बघा इथे शेडेड पोर्शन इज अ रिक्वायर्ड सोल्युशन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघणार आपण. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 आहे. सर क्वेश्चन नंबर 5. 2x + y ≥ 2x + y ≥ 5 and x - y <= 1. x - y <= 1. हे दोन इनइक्वालिटीज आपल्याला गिवन इनइक्वालिटीज आहे. आपण इथे लिहून घेणार गिवन इनइक्वालिटीज 2x + y ≥ 5. याचे करस्पॉन्डिंग इक्वेशन काय राहणार? 2x + y = 5. आता बघा कोऑर्डिनेट्स काढायचे आहे आपल्याला याचे. पुट x = 0. x = 0 आपण पुट केला. इथे काय मिळणार? 2 × 0 0. 0 + y y. We get y = 5. बघा इथे आपण रफली कॅल्क्युलेट करून बघूया. 2 × 0 + y = 5. We get 2 × 0 0 + y = 5. 0 + y y. We get y = 5.
एक्स इज इक्वल टू 0 पुट केला तर वाय इक्वल टू काय मिळतो 5. कोऑर्डिनेट्स काय मिळतील 0,5. नंतर इफ वी पुट वाय इज इक्वल टू 0, वाय ची व्हॅल्यू पुट करा इथे 0. वाय ची व्हॅल्यू आपण 0 पुट केली तर काय मिळणार इथे आपल्याला, वी गेट 2x प्लस 0 इक्वल टू 5. 2x प्लस 0 इक्वल टू 5. बघा 2x प्लस 0 0 इक्वल टू 2x प्लस 0 काय मिळणार 2x प्लस 0 काय मिळणार इथे 2x. वी गेट 2x इज इक्वल टू 5. देन x इज इक्वल टू 2 या साईडला गेला काय मिळणार 5/2. म्हणजेच x इज इक्वल टू 5/2 किती मिळतो आपल्याला 2.5. x इज इक्वल टू 2.5. बघा इथे कोऑर्डिनेट्स काय मिळतील आपल्याला 2.5, 0. तर आता बघा इथे हे 2 पॉइंट्स आपण ग्राफवर प्लॉट करणार. बघा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस 0 1 2 3 4 -1 -2 1 2 3 -1 -2. तर बघा फर्स्ट पॉइंट आहे 0,5. फर्स्ट पॉइंट कुठला आहे 0,5. एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजेच तो कुठे राहणार वाय ॲक्सिस वर राहणार. वाय ॲक्सिस वर 5 बघायचा. बघा वाय ॲक्सिस वर 5 कुठे दिसत आहे आपल्याला 4 5 या ठिकाणी राहणार वाय ॲक्सिस वर 5. या पॉइंटला आपण राउंड करून घेणार. या पॉइंटला आपण नाव दिलं समजा ए. या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहे 0,5. नंतर बघा पॉइंट सेकंड पॉइंट बघा या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे 2.5 आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे 0. वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजेच तो कुठे आहे एक्स ॲक्सिस वर आहे. एक्स ॲक्सिस वर बघा 2.5 कुठे मिळणार आपल्याला 2 आणि 3 च्या मध्ये. इथे काय मिळणार आपल्याला 2.5. या पॉइंटला आपण राउंड करून घेतला आहे. या पॉइंटला आपण नाव दिलं समजा बी. याचे कोऑर्डिनेट्स कुठले राहणार 2.5, 0. आता आपल्याला हे 2 पॉइंट्स मिळाले आहे पॉइंट ए अँड पॉइंट बी. या 2 पॉइंट्सला आपण जॉईन करून घेणार. बघा इथे हे 2 पॉइंट्स आपण जॉईन करणार. हे 2 पॉइंट्स आपण जॉईन केलेले आहे इथे. बघा आता ही लाईन कुठल्या इक्वेशनची आहे, ही लाईन 2x प्लस वाय इक्वल टू 5 या इक्वेशनची आहे. इथे आपण या लाईनला नाव देऊन देणार 2x प्लस वाय इक्वल टू 5. आता आपल्याला या लाईनसाठी या लाईनचा कुठला पार्ट आपण शेड करणार हे आपल्याला डिसाइड करायचं आहे. तर यासाठी आपण काय करणार, ही जी गिव्हन इनइक्वालिटी आहे या इनइक्वालिटी मध्ये आपण ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स पुट करणार. बघा गिव्हन इनइक्वालिटी काय आहे 2x प्लस वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 5. या इनइक्वालिटी मध्ये आपण ही जी गिव्हन इनइक्वालिटी आहे यामध्ये आपण ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स पुट करणार. ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0,0 असतात म्हणजेच पुट आपण काय पुट करणार x इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू 0. वी गेट 2 × 0 प्लस 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 5. 2 × 0 0 प्लस 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 5. वी गेट 0 प्लस 0 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 5. 0 हा 5 पेक्षा मोठा आहे असं आपल्याला इथे मिळालं आहे, जे काय आहे फॉल्स आहे. कारण 0 हा 5 पेक्षा काय असतो लहान असतो. विच इज हे काय आहे फॉल्स. जर कंडिशन फॉल्स मिळाली तर आपल्याला माहित आहे आपण कुठला रिजन शेड करतो नॉन ओरिजिन साइड. कंडिशन जर फॉल्स मिळाली तर आपण कुठला रिजन शेड करतो नॉन ओरिजिन साइड शेड करतो. इथे आपण लिहून घेणार नॉन ओरिजिन साइड.
आता बघा ही लाईन आहे आणि हा ओरिजिन आहे. या लाईनचा नॉन ओरिजिन साइड कुठला राहणार? हा काय आहे? ओरिजिन साइड आहे इकडला पार्ट. आणि नॉन ओरिजिन साइड कुठला राहणार? हा पार्ट काय राहणार? नॉन ओरिजिन साइड राहणार. या लाईनच्या इकडचा पार्ट काय राहणार? नॉन ओरिजिन साइड. आता नेक्स्ट इनइक्वालिटी साठी बघूया. नेक्स्ट इनइक्वालिटी काय आहे? x मायनस वाय लेस दॅन इक्वल टू 1. करस्पॉन्डिंग इक्वेशन काय राहणार? x मायनस वाय इक्वल टू 1. कोऑर्डिनेट्स काढूया आपण. पुट x इज इक्वल टू 0. इथे x इज इक्वल टू 0 पुट करा. बघा इक्वेशन काय आहे? x मायनस वाय इक्वल टू 1. x इज इक्वल टू 0 पुट केला आपण. वी गेट 0 मायनस वाय इक्वल टू 1. वी गेट मायनस वाय इक्वल टू 1. मल्टिप्लाइंग बाय मायनस 1 ऑन बोथ साइड. वी गेट y इज इक्वल टू मायनस 1. जर x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर y ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला? मायनस 1. काय कोऑर्डिनेट्स मिळणार आपल्याला इथे? 0, मायनस 1. नेक्स्ट बघा, जर y ची व्हॅल्यू आपण 0 पुट केली, करा इथे y ची व्हॅल्यू 0 पुट. बघा x मायनस वाय इक्वल टू 1. y ची व्हॅल्यू आपल्याला 0 पुट करायची आहे. x मायनस 0 इक्वल टू 1. x मायनस 0 काय मिळणार? x इक्वल टू 1. इफ y इज इक्वल टू 0 देन वी गेट x इज इक्वल टू 1. काय कोऑर्डिनेट्स मिळतील आपल्याला इथे? 1, 0. आता हे 2 पॉइंट्स मिळाले आपल्याला. हे 2 पॉइंट सुद्धा आपल्याला ग्राफवर प्लॉट करायचे आहे. बघा आता इथे आपण इथे प्लॉट करूया 2 पॉइंट्स. फर्स्ट पॉइंट आहे 0, मायनस 1. इथे x कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजेच तो कुठे आहे? y ऍक्सिस वर आहे. y ऍक्सिस वर मायनस 1 बघायचा कुठे आहे? बघा हा y ऍक्सिस आहे. y ऍक्सिस वर मायनस 1 या ठिकाणी दिसत आहे. या पॉइंटला आपण राउंड करून घेतला आहे. या पॉइंटला आपण नाव देणार C. आणि याचे कोऑर्डिनेट्स काय आहे? 0, मायनस 1. नेक्स्ट पॉइंट आहे 1, 0. याचा y कोऑर्डिनेट काय आहे? 0 आहे, म्हणजेच तो कुठे आहे? तो x ऍक्सिस वर आहे. x ऍक्सिस वर बघायचा 1 कुठे आहे? x ऍक्सिस वर या ठिकाणी दिसत आहे 1. या पॉइंटला आपण राउंड करून घेतला आहे. या पॉइंटला आपण नाव देणार D. 1, 0. या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहे? 1, 0. हे आपल्याला असे लिहून ठेवायचे आहे. तर बघा आपल्याला इथे 2 पॉइंट्स मिळाले आहे, C अँड D. हे 2 पॉइंट्सला आपण काय करून घेणार? जॉईन करून घेणार. बघा इथे फर्स्ट पॉइंट आहे C अँड सेकंड पॉइंट D. हे 2 पॉइंट्स आपण जॉईन करून घेणार. ही लाईन कुठल्या इक्वेशनची आहे? x मायनस वाय इक्वल टू 1. इथे या लाईनचं आपण नाव लिहून घेणार x मायनस वाय इक्वल टू 1. आता बघा या लाईनचा आपण कुठला पार्ट शेड करणार? ओरिजिन साइड शेड करणार की नॉन ओरिजिन साइड रिजन शेड करणार? हे आपल्याला डिसाइड करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला? ही गिवन इनइक्वालिटी आहे. या इनइक्वालिटी मध्ये ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स पुट करणार. बघा गिवन इनइक्वालिटी लिहून घेणार x मायनस वाय लेस दॅन इक्वल टू 1. यामध्ये आपण काय करणार? ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स पुट करणार. बघा काय असतात ओरिजिनचे कोऑर्डिनेट? 0, 0. दॅट इज वी पुट x इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू 0. ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0, 0 असतात. x इज इक्वल टू 0 पुट करणार आणि y इक्वल टू काय पुट करणार? 0 पुट करणार. बघा इथे 0 मायनस 0 लेस दॅन इक्वल टू 1. 0 मायनस 0 काय होतो? 0 लेस दॅन इक्वल टू 1. 0 हा 1 पेक्षा काय आहे? लहान आहे असं आपल्याला इथे मिळाले आहे. हे काय आहे? ट्रू आहे. विच इज काय आहे? ट्रू. 0 हा 1 पेक्षा लहानच असतो, म्हणजेच तो काय मिळाला आपल्याला? ट्रू मिळाला आहे. आपल्याला माहित आहे जर कंडिशन ट्रू मिळाली तर आपण कुठला रिजन शेड करतो? ओरिजिन साइड आपण शेड करतो. इथे आपण लिहून घेणार ओरिजिन साइड. आता बघा ही लाईन आहे. या लाईनचा ओरिजिन साइड कुठला राहणार? आणि हा ओरिजिन आहे. या लाईनचा ओरिजिन साइड कुठला राहणार? हा राहणार. बघा या लाईनच्या इकडला पार्ट काय राहणार? ओरिजिन साइड राहणार. बघा इथे
आपल्याला ही ब्लू लाईनचा कुठला पार्ट शेड करायचा, या ब्लू लाईनचा नॉन ओरिजिन पार्ट शेड करायचा आहे. आणि ही जी ब्लॅक लाईन काढली आहे याचा आपल्याला ओरिजिन साइड शेड करायचा आहे. या लाईनचा इकडला पार्ट बघा इथे, आणि या लाईनच्या इकडला पार्ट. कुठला पार्ट राहणार हा? या लाईनच्या इकडला पार्ट बघा इथे, या लाईनच्या इकडला पार्ट आणि या लाईनचा इकडला पार्ट. कुठला आपल्याला रिजन मिळणार? हा रिजन आपल्याला इथे मिळणार. हा आपण पार्ट शेड करणार. म्हणजेच शेडेड रिजन इज द रिक्वायर्ड सोल्युशन. तर इथे आपली एक्सरसाइज 7.1 संपलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच शिकणार आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 7.2 सुरू करूया.